कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा तोच प्रश्न मंडळी, हसताय ना? हसलंच पाहिजे, कारण परत एकदा घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम. आपल्या थुकरटवाडी तुमच्याचं नाव आहे विको विश्वसनीय आयुर्वेद सहप्रस्तुत. चला हवा येऊ द्या लेडीज जिंदाबाद. तर मंडळी पुन्हा एकदा नव्या भागात तुमचं मी मनापासून स्वागत करतो. मंडळी आता हळूहळू अनलॉकची प्रक्रिया सुरू झालेली आहे. सगळे व्यवहार हळूहळू सुरळीत होत आहेत. आता प्रत्येक जण वाट पाहत आहे थिएटर सुरू होण्याची. यस, प्रत्येक प्रेक्षकाला त्या शुक्रवारची आठवण होत आहे, ज्या दिवशी प्रत्येकाचा एक प्लॅन असायचा की आज आपल्या फॅमिली बरोबर जाऊन आपण नवा कोरा मराठी चित्रपट बघायचा आहे. अशा पद्धतीनं तो शुक्रवार आता लवकरात लवकर यावा आणि ते स्वप्न प्रेक्षकांचं पूर्ण व्हावं अशी इच्छा सगळ्यांची आहे. आणि मला वाटतं लवकरच ती सगळ्यांची इच्छा पूर्ण होईल. थिएटर्स पुन्हा एकदा सुरू होतील आणि पुन्हा एकदा आपला नवा कोरा मराठी सिनेमा आपल्याला पाहायला मिळेल. मंडळी, सिनेमा म्हटलं की वेगवेगळ्या गमती जमती आल्या. परवाच्या दिवशी काय झालं की मी आमच्या एका गावात गेलो होतो. तिकडे आमचे एक जुने आपले मामा राहतात, त्यांचं नाव अण्णा आहे. ते मला म्हणाले आपल्या पण गावामध्ये 2 महिने शूटिंग झालं. म्हणलं अरे वा, तुम्ही बघितलं का शूटिंग? म्हणले पहिल्यांदाच आम्हाला बघायला मिळालं शूटिंग. केवढं भारी शूटिंग. म्हणलं काय काय मग बघितलं त्याच्यामध्ये? काय नाही, ते हिरो हिरोईन गप्पा मारत असतात, मग ते विलन येतो, मग ती फाईट होती. कसलं खतरनाक शूटिंग. म्हणले वा वा. म्हणलं किती दिवस चाललं होतं? 15 दिवस चाललं चांगलं शूटिंग. म्हणलं बघितलं, तुम्हाला कळलं किती मेहनत असते एक सिनेमा बनवायला? नाही नाही नाही, मेहनत बिनत काय नाही. ते म्हणले खरं तर शूटिंग 2च दिवसात झालं असतं, ते उगाच 15 दिवस चाललेलं होतं. म्हणलं उगाच कसं काय 15 दिवस चाललेलं होतं? हे बघा, हिरो हिरोईन सगळं चांगलं करत होते. ते विलन जो होता खलनायक, तो पण चांगलं करत होता. एका माणसामुळे शूटिंगला वेळ लागत होता. म्हणलं एका माणसामुळे काय झालं? त्या माणसाला काय माहिती? ते कॅमेऱ्याच्या मागे बसलेला कोणतरी माणूस होता. हिरो हिरोईन चांगलं काहीतरी बोलायला लागलं, थांबा 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 थांबा, मला नाही आवडलं, परत का? आता म्हणजे ह्याच्यासाठी का परत करतात काय माहिती? ते आपल्या परत चांगलं करायला लागले की म्हणत थांबा थांबा, कट 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 म्हणायचा. मध्ये जायचा, काहीतरी त्यांना सांगायचं आणि परत करायला लावणार. अरे किती वेळा परत करायला लावणार? त्या एका माणसामुळे म्हणे 2 दिवसाचं शूटिंग 15 दिवसावर गेलं. तो माणूस नसताना या माणसाने पटकन गुंडाळला असतो 2 दिवसात. कोण असतो तो माणूस? अरे म्हणलं कोण असतो ते माणूस? असं नसतो. तोच माणूस सर्वस्वी असतो. म्हणजे कोण? याला दिग्दर्शक म्हणतात अण्णा. दिग्दर्शक म्हणजे काय असतो? म्हणजे काय असतो? काय ज्याच्या नजरेतून सिनेमा आपण बघतो आणि सिनेमाचं स्वप्न सगळ्यात पहिल्यांदा जो बघतो तो असतो दिग्दर्शक अण्णा. तो हा सगळा सिनेमा जमवून आणतो, तो ही सगळी भट्टी जमवतो आणि आपल्यापर्यंत तो सिनेमा पोहोचवतो. खरं तर तो पडद्यामागे असतो, तो कॅमेऱ्याच्या मागे असतो, पण त्याच्या नजरेतून आपण सगळे सिनेमा बघतो. मग आमच्या अण्णांना कळलं, अच्छा अच्छा अच्छा, म्हणून त्याला सगळे चहा कॉफी विचारत होते, म्हणून खुर्ची फक्त त्याला एकट्यालाच होती, बाकीच्यांना नंतर मिळत होती. म्हणलं अण्णा, तो तर गमतीचा भाग झाला, पण त्यालाच आमच्याकडे कॅप्टन ऑफ द शिप असं म्हणतात. मंडळी, मराठी चित्रपट सृष्टीमध्ये वर्षानुवर्ष अनेक दिग्दर्शकांनी सुंदर सुंदर कलाकृती बनवल्या आणि आपल्यापर्यंत पोहोचवल्या. आजच्या भागामध्ये मराठी चित्रपट सृष्टीची पताका आपल्या खांद्यावरती घेऊन जे दिग्दर्शक पुढे निघालेले आहेत आणि आपला मराठी सिनेमा जगभरात पोहोचवत आहेत, अशा दिग्दर्शकांना या मंचावरती आज आपण बोलावणार आहोत. दिग्दर्शक स्पेशल असा हा एपिसोड असणार आहे. तेव्हा सुरुवातीलाच आमंत्रित करूयात अशा एका दिग्दर्शकाला, ज्यांनी खरं तर मराठी चित्रपट सृष्टीमध्ये एक नवी ऊर्जा भरली असं मी म्हणेन. म्हणजे मराठी चित्रपट ह्यूज म्हटलं की त्यांचंच नाव येतं. भव्य दिव्य सिनेमा बघायचा असेल तर त्यांचा सिनेमा बघायचा. आणि ज्यांना सगळे प्रेमाने दादा म्हणतात, सगळ्यांनाच माहिती आहे, जोरदार टाळ्या संजय जाधव यांच्यासाठी. मनापासून स्वागत. तर या नव्या भूमिकेत तुम्हाला मी बोलवलंय दिग्दर्शक, कसं वाटतं? मला ऍक्च्युली फोन आला त्यावेळी, पण मी हेच म्हटलं डिरेक्टर स्पेशल एपिसोड आहे. म्हटलं मला का बोलवतोय? का बोलवतोय? मी तर ऍक्टर आहे. मला एकच गोष्ट फायद्याची आहे की आता हे सगळे डिरेक्टर्स येणार आहेत, तर त्यांच्या पण मनावर हे ठसलं ना की हा ऍक्टर आहे, हा ऍक्टर, हा डिरेक्टर नाही, तर त्यांनी जर मनावर घेतलं तर काहीतरी बरं होईल. वा 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 वा. आणखीन एक भव्य दिव्य नाव, ज्यांनी मराठी चित्रपटाला एका वेगळ्या उंचीवरती नेऊन ठेवलं. मंडळी, तमाशा म्हटलं की मराठी सिनेमाचा श्वास, आणि बऱ्याच वर्षांनंतर ज्यांनी एक भव्य दिव्य तमाशापट आणला आणि मराठी चित्रपटाकडे पुन्हा एकदा प्रेक्षक वळाले, तुडुंब गर्दी उसळली आणि त्यानंतर अनेक सुपरहिट चित्रपट ज्यांनी आपल्याला दिले. जोरदार टाळ्या रवी जाधव यांच्यासाठी. वा वा सर, मनापासून स्वागत. आता आणखीन एका अशा व्यक्तीला आमंत्रित करूयात. खरं तर नाटक हा त्यांचा श्वास आहे हे सगळ्यांनाच माहितीये, पण त्यांचा ब्लड ग्रुप चित्रपट आहे.
अशी एक हरफनमौला व्यक्ती ज्यांना मी नेहमीच इमिटेट करत असतो, त्यांची नक्कल मी नेहमीच करतो आणि मला आवडतं त्यांना माझ्या आतमध्ये भिनवून घ्यायला, कारण ती व्यक्तीच तशी आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मकरंद देशपांडे यांच्यासाठी. सर मनापासून स्वागत. वा 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 वा. खर तर लॉकडाऊन इफेक्ट बघितलात का तुम्ही? लुक तर तुम्ही बघा, म्हणजे हे ठरवून केलंय सर का लॉकडाऊन मधला इफेक्टच आहे? अगदी स्वदेशपासनं असं झालेलं आहे की तुम्ही काय फकीर केलात तो. अरे मी केलाच नाही, मी केलाच नाही, तो झाला तसंच हे. मी काही करतच नाही, स्वतःहून होऊन जात. पण भारी दिसतंय खर तर. म्हणजे परत कधीतरी जेव्हा मी हे करेन तेव्हा आता हा लुक मला नवा सापडलाय तुमच्या घराला, आता हे मी नक्की करणार आहे नवीन. पण मी एक सांगतो, तू जो माझा लुक करतो ना त्याच्यानंतर मला असं वाटतं की मी खरंच एवढा मजेशीर आहे का? आपल्या दोघांना यांनी आणि कुशल त्या दोघांनी जे केलेलं आहे तेव्हा अचानक आम्हाला वाटतं की एकतर चला हवा युद्धामध्ये आल्यावर असं वाटतं की आपला ब्रँड कोणीतरी बनवतंय, म्हणजे आपल्याला कोणीतरी नाही. वा 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 वा. थँक्यू सर, थँक्यू. आणि तुमचे आशीर्वाद मिळतात म्हणून काहीतरी करण्याचा उत्साह येतो, प्रेरणा मिळते नेहमीच. आता आणखीन एका आपल्या मित्राला या ठिकाणी आमंत्रित करूयात. खरं तर अभिनेता म्हणून तो सगळ्यांनाच आवडतो, तो सुपरस्टार आहे, पण तितकाच उत्तम तो दिग्दर्शक सुद्धा आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत सगळ्यांचा यार पुष्कर श्रोत्रे. पुष्कर यांचं ठीक आहे, पांढरे दिसतात. सरांचे पण आता मी ओळखू शकतो. हे तू ठेवलीयस अशी पांढरी केलीयस का ऍक्च्युअल मध्ये? आता आहे तेवढं वय असं म्हणायचं आम्ही. नाही काय, फक्त एवढाच माझा अनुभव आहे. यांचा अनुभव खूप दांडगा आहे. आणि त्याच्यात क्लृप्ती अशी की लांबून बघणाऱ्याला वाटतं आणि मास्क खाली काढून ठेवला. वा 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 वा. कोणी पकडू नाही शकत. अरे आहे सर, मास्क तेवढं वर घ्या. काय खाली घेतलं? नाही पण तरी सुद्धा ही गंमत आहे. मी मास्क लावल्याशिवाय घराबाहेर पडत नाही. हा, हे खूप गरजेचं आहे. हात स्वच्छ धुवा, सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क. माझं कुटुंब, माझी सुरक्षा, माझी जबाबदारी. खरं मास्क लावणं गरजेचं आहे. आता खर तर इथे 4 दिग्दर्शक पुरुष आलेले आहेत, पण या क्षेत्रात महिला तरी कुठे कमी आहेत. अगदी. आणि आता नव्या पिढीच्या महिला नव्या पद्धतीचा सिनेमा रसिक प्रेक्षकांच्या समोर स्वतःच्या पद्धतीनं मांडत आहेत आणि त्याचा सगळ्यांना सार्थ अभिमान आहे. अशीच अभिनेत्री आणि आता जी दिग्दर्शिका म्हणून सुद्धा सगळ्यांच्या समोर आलेली आहे, तिला आपण आमंत्रित करूयात. जोरदार टाळ्या क्रांती रेडकर साठी. वा वा वा. क्रांती, मनापासून तुझं स्वागत. आणि आतापर्यंत तर तू या मंचावरती अभिनेत्री म्हणून बऱ्याच वेळा आली आहेस, आज दिग्दर्शक म्हणून आली आहेस, कसं वाटतंय? मी माझा एक प्रयत्न केला होता आणि तो लोकांना आवडला, ह्यातच मी समाधान मानते आणि पुढे काहीतरी अजून चांगलं घेऊन येईन एवढी आशा बाळगते. क्या बात आहे. वा 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 वा. तुला आत्तापासून शुभेच्छा. थँक्यू. आणि आणखीन एक महिला दिग्दर्शिका आता या मंचावरती येणार आहे, जिला आतापर्यंत आपण अनेक चित्रपटांमधून अभिनेत्री म्हणून पाहिलेलंच आहे, पण आता तिनं दिग्दर्शनात पाऊल ठेवलेलं आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात मृण्मयी देशपांडेचं. मनापासून स्वागत मृण्मयी तुझं. थँक्यू. कसं वाटतंय तुला दिग्दर्शकांच्या एपिसोड मध्ये असतो आलीस? मला काय म्हणतो, हा मंच ना बऱ्याच गोष्टी व्हॅलिडेट करतो, म्हणजे एक टिकमार्क होते. सो आज मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने दिग्दर्शक बनली आहे. सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो. भरपूर गप्पा मारूयात. विनंती करतो आमच्या बरोबर तुम्ही कृपया स्थानापन्न व्हा. आज तर थुकरटवाडीमध्ये मजा आहे, कारण खूप दिग्दर्शक आलेले आहेत. आम्ही विचार केला की आज काय करायचं. तर प्रत्येक दिग्दर्शकाचं असं म्हणणं असतं किंवा स्वप्न असतं की ही फिल्म मी करायला पाहिजे होती. तर असा एक सिनेमा घेऊन आम्ही आज त्याची पॅरोडी तुमच्या समोर सादर करणार आहे. सिनेमाचं नाव आहे मदर इंडिया. खर तर सिनेमा खूप ग्रेट आहे. ताकदीचे कलाकार, ताकदीचा अभिनय आणि कथा ही वेगळी. पण आम्ही आमच्या पद्धतीनं
थोडीशी कथा बदललेली आहे आणि त्यामध्ये काही पात्र वेगळी आणलेली आहेत. तर तो सिनेमा होता मदर इंडिया, आमचा आहे आई तुकरटवाडीची, मराठी केला आम्ही तो. तर बघूयात आता ही आई तुकरटवाडीची कोण आहे, त्यांच्या आयुष्यात काय घडणार आहे आणि कशा पद्धतीनं हा सिनेमा पुढे जातोय, यासाठी मी सगळ्यांना विनंती करतो, कृपया तुम्ही आमच्या बरोबर समोर विराजमान व्हा. वा वा. तर मंडळी सुरुवात करूयात आपल्या सिनेमाला, ज्याचं नाव आहे आई तुकरटवाडीची. आता कसं आहे, आपल्या सिनेमामध्ये एक छोटंसं हे कुटुंब आहे, नवरा बायको छान गावात राहतात, त्यांची 2 मुलं आहेत गोंडस दिसणारी. आणि या सिनेमात जसा एखाद्या सिनेमात विलन फार महत्वाचा असतो, तसा आपल्या सिनेमात सुद्धा एक विलन आहे. विलन शिवाय मजा नाही. तर तसा एक विलन यात आहे, त्याला पहिल्यांदा भेटूयात, जो या गावचा सावकार आहे. सुखीलाला नाव आहे त्यांचं. या सुखीलाला या. छेड़ेंगे हम लड़की तू है बड़ी बुम्बाट मेरी फैंटेसी. वा वा. काय गाणं काय लावलंय असलं? मी म्हणलं लालाचा रोल करून आलो, तिने उलाला गाणं लावलं. तेवढंच लक्षात ठेवते तो, म्हणजे रेफरन्स असो नसो पण आपलं कसं नट म्हणून बाबा आपला एंट्री केलं नाचणं काम आहे. ऍक्च्युली माझा डान्स वेगळा बसलेला होता माहितीये का. कथ्थक करणार होतो, कथ्थक मी. तुमचे डायलॉग नाही बसले, तुम्ही डान्स बसवायला. हे तर बरोबर आहे. कोण 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 आहे तुम्ही आज? राधा राणी. राधा राणी कोण? राधा राणी. राधा राणी तुम्ही, तर मग ती काय करते मग? अरे नाही, अरे म्हणजे मी राधा राणी नाही आहे मी. अरे मी ऍक्च्युली लाला, सुखी लाला, सुखी लाला. बरं. म्हणजे राधा राणी, राधा राणी असा डॉयलॉग आहे माझ्या पिक्चर मध्ये. ऍक्च्युली मी ना व्हिलन आहे, व्हिलन. काय विलन वाटतं का? कॉमेडी वाटतं आल्यापासून तुम्ही? हे बघ कसं आहे तुला सांगतो, आपण ना श्रद्धेनं निष्ठेनं काम करत राहायचं. हा, लोकांना कॉमेडी वाटलं तर आपण काय करू शकतो त्याला, है ना सर. आता संजय जाधव सरांनी सूर सपाटामध्ये विलन केला. हा ना, आता लोकांनी कॉमेडी मध्ये घेतला, आपण काय करणार आहे त्याला. बरोबर आहे ना. एक मिनिट. आल्या आल्या संजय जाधवांवर पंच मारणं गरजेचं आहे का? हे बघ कसं असते, चांगल्या कामाला कसं आपण नारळ फोडतो, कार्यक्रम कसा व्यवस्थित पार पडते, तसं आले आले संजय जाधव सरांवर एक पंच मारला का किसकीत एकदम व्यवस्थित होऊन जाते. नाही नाही, ते बरोबर आहे. ते आज आपल्याकडे पाहुणे म्हणून आलेत. कधी नसतात ते पाहुणे. म्हणजे खरं सांगतो, त्यांना व्यसन जळलंय बरं इकडे पाहुणे म्हणून येणं. हो, भारी व्यसन जळलं. म्हणजे आठवड्यातून 2, 4, 25 त्यांच्यावर पडले नाहीत ना, तसे थरथर कापतात. परवाच्या दिवशी आपण तो हा एपिसोड केला होता, महिला स्पेशलचा, लेडीज स्पेशल एपिसोड केला. तेव्हा मला फोन आला, भाई आ जाओ क्या मैं उधर. तर मी म्हणलं दादा महिला स्पेशल आहे हा, तुम्ही काय करणार? मला अरे आ जाता, लेडीज गेटअप बेटअप करता, लगे तो इस टाइम बाल थोड़े बड़े लगा लेता. अरे और क्या बोले मालूम है क्या, तुमको गेस्ट भी मिल जाएगा बोले, और तुम्हारे कलाकार को एखादा कॅरेक्टर भी मिल जाएगा. असं ते सगळं बोलले होते. पण तुम्हाला सांगतो, त्यांचं म्हणजे इतकं प्रेम आहे आमच्या या शो वरती. म्हणजे त्यांच्या घरी समजा त्याने न सांगता जर ते बाथरूमला गेले असेल तर घरचे लोक बाथरूमचा दरवाजा ठोकत नाही, पहिले आम्हाला फोन करतात तिकडे आले का. प्रेम आहे त्यांचं एवढं. कोण आलं बघितला? मॅक देशपांडे सर. मॅक देशपांडे साहेब, म्हणजे आज चुकीला माफी नाहीच आहे सर. क्या बात आहे सर. ते पण त्यांच्या बरोबर, संजय जाधवांच्या बरोबर आज ते पाहुणे म्हणून आलेले. ते मी कुठं म्हणलं सुपरस्टारचं पेमेंट घ्यायला आले म्हणजे. पाहुणे म्हणूनच येणार आहे. पण सर मस्त आहे. सगळ्या स्किट तुम्ही आता त्यांच्यावर करणार आहे का पुढे पण येणार स्किट? ते महत्वाचं आहे. बाकीचे पण आहेत ना, त्यांना पण पेमेंट आहे. कोण आहे तुम्ही? मी लाला, सुखी लाला. मी आलो तर राधा राणी, राधा राणीच्या सासून माझ्याकडनं पैसे घेतले होते, ती वसूल करण्यासाठी आलो. राधा राणी, राधा राणी.
बापरे केवढा अभिनय. पिझ्झा आहे तो. एवढंच. अरे पहिल्यांदाच आला इथं एवढा डिमांड. अरे लय ऐकलंय तुमच्याबद्दल. काय आहे जिंदी घरी? आई अजून आहे? डायलॉग बोलताना सांगतोस का अजून डायलॉग आहे का अजून? आई आहे का डायलॉग? हा वार वा. राणी अगं बाई मकरना नसपुरे आज काय गाढवाचं लग्न करतो की काय? नाही त्याचे गाढवाचं लग्न कुठं? मी लाला असतो, मी लाला. हे बघ मी हा वेश पांघरलाय लाला. वेश तर पांढरा आहे, लाल कुठे? अरे येडे, लाल नाही ग, लाला लाला म्हणजे कपडे पांढरे पण मी लाला आहे लाला. इकडे कसं काय आलं? हा ते हळदी कुंकाचं आमंत्रण आलं होतं. ते बायको नाही आहे घरी म्हणून मी आलो. ठीक आहे वहिनी बसा, मी कुंकू घेऊन येते. इकडे हळदी कुंकाच्या कार्यक्रमाला येणार की मी इथं? हा मग कशाला आलात तुम्ही? मला पैसे पाहिजेत, पैसे पैसे दे. अरे लाला कुठून पैसे देणार? अरे पोरांना शेंगदाणे खायला नाही, पोह्यात मी बदाम घालून देते पोरांना. बस हे अशी बेवकूफ सारखे बोलत जाऊ नकोस. लाला माझ्या आईला बेवकूफ म्हणायचं काम नाही. काय खाल्लं ते? तूप काय खाल्लं? मिमिक्री मिमिक्री मिमिक कोणाची? सुनील दत्त साहेब लहानपणीचे. जास्त बोलायचं नाही लाला, आता इथंच काढून टाकेन. कुठून येते एवढं? कुठून येते कुठून कॉन्फिडन्स याच्यात? याला का घेता स्किट मध्ये कळत नाही का? पुष्कळ श्रोतीला ते कट्यार मध्ये कवी म्हणून घेतलाय, ते चालतं. मग ह्याला आमच्या स्किट मध्ये घेतलं तर काय प्रॉब्लेम? वाटला ना कवी तो? कुठं वाटतोय? भर दरबारात 2-3 वेळा त्यानं जॉनी जॉनी यस पप्पा म्हटलं, कुणा कळलंच नाही. काय सांगता? मग लाला जास्त बोलायचं नाही लाला, निघून जा नाही तर. दादा असं मोठ्या माणसांशी बोलायचं नाही असं. वा किती हुशार आहे पोरगे. कोणाचं आहे बाळा? योगेश शिरसाट. या पुढची पिढी आली. योगेश शिरसाट. वा पुढची पिढी आली म्हणजे आता काही आम्ही म्हातारे होईपर्यंत कार्यक्रम चालू राहणार. बाळा तुझ्या पोराला लाला जास्त बोलायचं नाही लाला, सांगून ठेवतो आताच. अरे तू बस, त्याच्याकडनं शिक जरा. किती चांगला आहे तो, हुशार आहे तो पोरगा. मग त्याच्या बापावर गेलाय म्हणून समजूतदार आहे तू. हा कोण आहे त्याचा बाप? बोलव त्याला. योगेश शिरसाट इकडे. नाही स्किट मध्ये कोण आहे बाप? अच्छा ते होय. या हो. हमको मिटा सके ऐ जमाने में दम नहीं,
हम तुम एक कमरे में बंद हो और चाबी खो जाए। न तलवार की धार से न गोलियों की बौछार से, बंदा डरता है तो बस भाऊ के पाठांतार से। कैसे हो, पहचाना हमें? कौन है हम? नाही काय अंदाज येऊन राहिला. कोण आहे तुम्ही? बताओ. हे माझे मिस्टर राजकुमार. राजकुमार कहो. राज कुमार. हो चुकलं माझं. और लाला, कैसे आना हुआ गरीबों के घर पे? गरीब? हे गरीबाची लक्षणं आहे ती. हा, अरे सोन्याचं बूट आहे तुमच्या पायात, हे एवढे मोठे कपडे आणि तोंडानं पाईप ओढता. पाईप तोंडाने नाही तर मग काय? तोंडानेच ओढतात. पाईप तोंडानेच ओढतात. हा, हे तुमचे हे 2-2 लेकरं, हा, हे ते पिझ्झा खातात. हा, हे एवढी प्रॉपर्टी घरात आहे, हे वॉशिंग मशीन आहे एवढी मोठी तुमच्या घरात. अहो लाला, काय बोलताय तुम्ही? काय बोलताय? काय? ही वॉशिंग मशीन नाही. मग अहो याच्यात सासू बसली माझी. कपडे धुवायला बघा. अगं मोगरे, हा रोज या वॉशिंग मशीन मध्ये बसून मला कपडे धुवायला लावतेस वय ग? हा सट्टीवी कुठली? तिचं पुढचं पाठ नव्हतं, तिला आठवत नव्हतं. करून गेली. कोण होती ती? ही कॉस्ट्युम डिपार्टमेंट. घ्या कॉस्ट्युम वाले भरा, मेकअप वाले भरा, सेटिंग वाले भरा. अरे काय चालू काय येतं? हे ते लेकर तर आधी आणून ठेवलेले. जास्त नाही बोलायचं बरं का. इकडेच राहतो मी. गोरं घेऊन येईन. नाही बाळा, असू दे. चुकून निघालं माझ्या तोंडातून. बापापेक्षा डेंजर आहे. एक मिनिट, ती जाऊ दे. ती होती कोणती? ती सासूबाई माझी. हा, सासूरून आठवलं. तिनंच पैसे घेतले होते तुमच्या लग्नात. तिनं माझ्याकडनं पैसे घेतले होते. ते पैसे मला पाहिजे राधा राणी. काय हो, सासूबाईने आपल्या लग्नासाठी कर्ज का घेतलं होतं? हो, तिने कर्ज घेतलं होतं कारण आम्ही खूप गरीब होतो आणि आमच्या लग्नासाठी कुणी जागा भाड्याने द्यायला तयार होत नव्हतं. म्हणून आम्ही कर्ज घेतलं, मग एक जागा विकत घेतली आणि मग त्या जागेवरती एक मंगल कार्यालय बांधलं आणि मग तिथे आम्ही लग्न केलं. अरे त्याच्यापेक्षा मग घरात लग्न करायचं ना बेवकूफ. गरीबाच्या घरात 5,000 माणसं राहतील तरी लग्न 5,000 माणसं होती. हो का? अरे लॉकडाऊन मध्ये केलं का आम्ही लग्न, फक्त 50 माणसांमध्ये उरकायला. अरे पण तरी 5,000 माणसं कशाला पाहिजेत? त्यातही आमचा एक फायदा होता. काय? लग्नाच्या पत्रिकेवाला असं म्हणाला, ओ बद्रिके, ओ पत्रिकेवाले ऐका. ते म्हणाले की 500 पत्रिका जर तुम्ही छापल्यात तर 200 रुपये पडतील. पण जर तुम्ही 5,000 पत्रिका छापल्यात तर तुम्हाला प्रत्येक पत्रिकेबरोबर आम्ही अक्षता देऊ. कसंय, गरीब माणसाला काटकसर करावीच लागते. हे तुमच्या काट कसरपाई भिकेला लागलेले आहे तुम्ही. ते काही नाही, मला माझे पैसे पाहिजे म्हणजे पाहिजे. अहो लाला, कुठून देणार पैसे? तुम्हाला सांगितलं ना, शेंगदाणे घ्यायला पैसे नाही आमच्याकडे. पोरांना पोह्यात मी बदाम घालून देते. 4-5 दिवस गाळा सुकलाय. कोल्ड्रिंक प्यायला पण नाही. कुठून पैसे देऊ लाला, कुठून पैसे देऊ? बाय, पैसे नसतील तर मग लाला खबरदार. माझ्याकडे वाईट नजर टाकलीस तर खबरदार, भस्म होशील. भस्म बोंबलत. अरे इतकी वर्ष झाली माझ्या नवऱ्यानं माझ्याकडे बघितलं नाही आणि तुझी ही हिंमत. तुम्ही काय नसन बघितलं इतके वर्ष? काय हिस्ट्री आहे त्याची मागे साहेब? आम्ही तिच्याकडे बघितलं नाही कारण मला माहिती आहे की ती नीता आहे, ती सुंदर आहे. ती सुंदर आहे.
नितांत नितांत मराठीत नितांत हा. नितांत सुंदर त्या आहे बघ, चालतं. म्हणून आम्ही तिच्याकडे बघितलं नाही की आमची सुद्धा नजर तिला लागता कामा नये और हम वो है जो मन की आंखों से देखते हैं बदखुरदार बरखुरदार मन की आंखों से देखते हैं सगळ्या गावाने मला सांगितलं की तुझी बायको खूप सुंदर आहे म्हणून मला माहित की ती खूप सुंदर आहे. अरे अख्ख्या गावानं बायको बघितली आणि तू नाही बघितली याला काय अर्थ आहे का? हा म्हणजे मी बघायला पाहिजे ऍक्च्युली. मग काय तर आयला हे म्हणजे असं झालं की एपिसोड टेलिकास्ट झाला अख्ख्या गावाने बघितलं पण चॅनलला पत्ताच नाही. बघून घे एकदा तरी बघून घे. बघतो मी. राधा दाखव तुझा मुखडा. नाही राधा दाखव तुझा मुखडा. नाही एक लाजरान साजरा मुखडा चंद्रावानी सुजला ग. हा हा सॉरी चंद्रावानी खुल्ला ग. एक लाजरान साजरा मुखडा चंद्रावानी खुल्ला ग. खुल्ले रे क्षण माझे खुल्ले रे मेहंदीच्या पानावर ढगाला लागले. बस काय चालू आहे? किती गुताळा एखादे सरळ कर ना सरळ एकदम व्यवस्थित. एक मिनिट. आमचे डायलॉग आणि मॅक देशपांडे सरांचे केस सरळ होणे शक्य नाही. एक मिनिट राधाला बघून घेतो. हा राधा हा राधा हा दाखव तुझा चेहरा. नाही नको पप्पा नको पप्पा थांबा नको जरा. राधा नको नको ना पप्पा नको ना राधा पप्पा नको. अरे बाळा काय प्रॉब्लेम आहे तुझा? अरे खूप डेंजर दिसती ती. तू कधी तुझ्या बापाला लेडीज रोल मध्ये पाहिलं? राधा दाखव तुझा चेहरा. नाही दाखव ग. नाही. अगं दाखव. काय झालं? चेहरा बघून मरतो. लाला तुझ्यामुळं माझा नवरा मेलाय. ये माझ्यामुळे नाही तुझा चेहरा बघितला म्हणून मेला तू. हा आता काही नाही. आता मला माझे पैसे दे राधा राणी. अहो मी कुठून पैसे देणार? मग ह्या सोन्याच्या बांगड्या दे. हा नाही लाला तुला लय महागात पडले. मी बदला घेणार. अबे तुलेच बदला तर चालू आहे. चला उद्यामधून तू काय बदला घेत? काय सांगता डॉक्टर प्लीज नको डॉक्टर प्लीज नको. म्हणजे माझं फिक्स ना. ए थांब ना बाबा तुझी शाळा नाही संपली अजून. माझं लग्न झालं गाडीचे हप्ते फेडायचे बाकी आहेत. जोक आहे जोक मारला. हा मग ठीक आहे. कंगन नाही राधा रानी मुझे दे दे कंगन. नाही नाही मुझे दे दे कंगन. तू जर हे कंगन घेशील तर सुजल तुझं गाल गाल. नाही नाही राधा नाही रानी नाही कंगन दे कंगन दे. लाला नाही कंगन दे. लाला नको नका घेऊ लाला 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 द्या माझे कंगन. अरे देवा काय कर मी. माझे कंगन घेऊन गेला. गावात तुझ्या तुम्ही जिवंत आहात? हा जिवंत आहे. पण तू कोण आहेस? अहो असं काय करता? मी तुमची बायको नरगिस. नहीं ये नरगिस नहीं हो सकता. तर मंडळी आता या घटनेला अनेक वर्ष उलटली. राधानं मुलांना मोठं केलं. दोन्ही मुलं मोठी झाली. एक झाला बिरजू तर दुसरा झाला रामू. इकडे लालाच्या मुली पण मोठ्या झाल्या. त्याला 2 मुली आहेत आपल्या सिनेमामध्ये. एकीचं नाव आहे मृण्मयी, एकीचं नाव आहे क्रांती. बघूयात मग आता इतक्या वर्षांनंतर लालामध्ये काय फरक पडलाय. लाला या. मृण्मयी मन मंदिरा ते जाने मन मंदिरा ते जाने उजळून घे साधका. मन मंदिरा
काय आहे? हे हा याचं नाव लाला. अरे लाला माझं नाव आहे. तेच हा पण तुमच्यासारखाच आहे, एक सुरी. तुम्ही नाही का ते आबे काबे जाबे जाऊ दे ना बे, तसंच हा पण आहे. मस्करी कर बापाची मस्करी. तुला इथं कॉमेडी करायला बोलवलेलं नाहीये, तुला मृण्मयी करायची. मृण्मयी एक मिनिट, मग ती पण तर कॉमेडी करते. ती कुठं कॉमेडी करते? एक मिनिट, तुम्ही पुणे वाया बिहार नाही का बघितला? त्याच्यामध्ये अस्सल पुणेरी बोलणारी बिहारी मुलगी केली त्यांनी. केवढी कॉमेडी. कट्यारमध्ये तर हिच्यावरून माझी नजर एक मिनिट पण हटली नाही. शेवटपर्यंत माझा डोळा तिच्यावर होता. म्हणजे हिरोईन म्हणून? नाही नाही, पंडितजींची मुलगी होती ना, तर मला वाटलं आता गाईल नंतर गाईल, पण ही गाईच ना. म्हणजे तो सदाशिव पंडितजींकडनं गाणं शिकून गेला, पण ही अख्खा वेळ त्यांच्या शेजारी बसून फक्त तंबोराच वाजवत होती. मी म्हटलं काहीतरी गाणं गायला द्यायला हवं होतं ना, म्हणजे एखादं भावगीत. नाहीच तर गेल्या बाजार पंडितजींच्या मागेच बसून जिजिऱ्या तरी करताना दाखवायला पाहिजे होतं. पण तेही नाही, निदान नाचरे मोरा तरी म्हणायला हवं होतं. तिचं नको सांगू, तुझं काय ते सांग पहिले आता. माझंच मी सांगते. वा 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 वा, सगळेजण आले तर मी आधी काय करते, माझ्या स्टाईलचे 4, 5, 25 मारून टाकते. नाही नाही नाही, एक मिनिट. हाय क्रांती, क्रांती क्रांती. मला सांगा ती क्रांती जेव्हा लहान होती तेव्हा तिच्या वर्गातले शिक्षक त्यांना जर तिला सांगायचं असेल की तू गुलाबाचं चित्र काढ, तर ते काय सांगतील? क्रांती रेड कर गुलाब. आणखीन मॅक्स सरांना जर प्रियांका चोपडाच्या नवऱ्याचा रोल मिळाला तर त्यांचं नाव काय असेल? मॅकॅनिक. मॅक्स सर आणि मोजो म्हणजे मोहन जोशी, मॅक्स सर आणि मोजो यांनी जर एकत्र चित्रपटात काम केलं तर त्या सिनेमाचं नाव काय असेल? मॅकमोहन. लिहिले तेवढे मला घेऊ द्या. रवी सर जर दुनियादारी चित्रपट रवी सरांनी डिरेक्ट केला असता तर त्याचं नाव काय असतं? ठाणियादारी. अरे बाळा असे जोक्स मारत जाऊ नको. हे बघ, तुझं लग्न करायचं आहे, अख्ख्या गावात जर माहित पडलं का असे जोक्स तू मारतेस ना, तर कोणी लग्न करायला तयार होणार नाही तुझ्या बरोबर. त्याची काळजी नसावी बाबा, कारण मी माझा जोडीदार शोधलाय. काय? कोण आहे तो? ये रे. अरे अरे बापरे. लाला, मेरे माँ के कंगन लौटा दे लाला. वा वा वा. मनोज कुमार. तर मंडळी, सुरू आहे आपला सिनेमा ज्याचं नाव आहे आई थुकरटवाडीची. आता बघायचंय की या आईच्या आयुष्यात पुढे काय काय घडणार आहे. पाहूयात उद्याच्या भागात. तर सुरुवात करूयात आता आपण गप्पांना मकरंद सरांपासून. मकरंद सर, खरं तर मी तुमच्या एंट्रीच्या आधीच म्हणालो की ही व्यक्ती खरं तर नाटकात जास्त रमणारी आहे, पण चित्रपट हा तुमचा श्वास आहे. तर मला हेच विचारायचंय की आपण दिग्दर्शक व्हावं असं एक वेळ असते, माणसाला वाटतं की हे आपल्याला हे करायचंय. ती वेळ कोणती होती आणि कधी वाटलं की आपल्याला हे करायचंय आणि सुरुवात कशी झाली? सुरुवात नाटकाच्या दिग्दर्शनाला झाली साधारण खूप वर्ष आधी, जेव्हा माझा दिग्दर्शक तालमीला येऊन झोपला. वा वा वा. त्यामुळे ते नाटक कोणीतरी दिग्दर्शित करायलाच हवं होतं. ते नाटक पुढे बसवता बसवता मी दिग्दर्शक झालो. म्हणजे जर एक चांगला कुक असतो तो काय करतो माहितीये ना, स्वतःच भाज्या निवडून आणतो. भाज्या आणतात, धुतात, स्वतःच कापतात, स्वतःच सगळं करतात, डेकोरेट, आणि सगळी भाजी झाल्यावर पुन्हा सगळं धुवून ठेवतात. तसं मी आहे. मला बॅकस्टेज पण स्वतःचं करायला आवडतं. डिरेक्टर इज अ डिरेक्ट इन्व्हॉल्वमेंट इन ऑल डिपार्टमेंट्स. सो दिग्दर्शक झाल्यावर पहिली गोष्ट जी मला लक्षात आली
ती आहे की मी मकरंद विनायक देशपांडे नाहीये नुसता. मग मला माझ्यातलं जे म्हणतात ना अहम ब्रह्मास्मी, माझ्या आतमध्येच ब्रह्मांड आहे, ते ब्रह्मांड मला दिसायला लागलं. दॅट इज व्हॉट असं आय वुड से. आणि ते खरंच माझ्यासाठी एक रेव्हलेशन होतं. आणि त्याच्यानंतर देन आय डिडंट स्टॉप. म्हणून मग ती बर्नआउट शॉची खूप एक फार छान लाईन आहे, वी डोंट स्टॉप प्लेइंग बिकॉज वी ग्रो ओल्ड, वी ग्रो ओल्ड बिकॉज वी स्टॉप प्लेइंग. शाहरुखनी एक फार छान गोष्ट केली होती. सॉरी मी एकदम वेगळंच काहीतरी बोलतो. नाही. मी आशुतोष आणि शाहरुख, आम्ही पवन, रेणुका पण आम्ही सगळे सर्कसमध्ये एकत्र होतो. आणि मग 13 वर्षांनी आम्ही परत एकत्र एका सेटवर आलो स्वदेशच्या. आणि आशू म्हणाला की शाहरुख इज वेटिंग फॉर यू. तर त्या 13 वर्षात काय झालं होतं, मी जस्ट एक असा हे घेतलं की 1990 साली मी नाटक करायचो, पण हे तर सुरू करत होते सगळे. तर शाहरुख तिथपर्यंत बादशाह किंग झाला होता 2003 साल. आणि आशुतोषची लगान जाऊन आली होती. सो ही वॉज अ नॉमिनेटेड डिरेक्टर अराइव्ड. तर मी म्हटलं मी काय केलंय, मी पण काहीतरी थिएटर वगैरे केलंय असं वाटतं. केलंय पण गेलो. अँड द बेस्ट थिंग वॉट शाहरुख डिड वॉज द फर्स्ट थिंग, ही टोल्ड मी अबाउट माय फिल्म दानव, ज्याच्याबद्दल मीही नाही बोलायचो. तो बोलला माझ्याशी, तुझी फिल्म कानला सिलेक्ट झाली ना रे, आणि बट लास्ट मिनिट कुठून गो. त्याला माहिती होतं की मॅक आपल्याला भेटणार आहे, आपला जुना ओळखीचा आहे, पण त्यांनी काय केलं या काळात ते मी जाणून घेतो. म्हणजे मी त्याच्याशी सुरू करतो. आणि दॅट इज व्हॉट आय फील, यु नो, यू आर अराइव्ड. अँड दॅट इज वाय आय एम मेन्शनिंग दिस. यु नो, यू लर्न फ्रॉम अदर्स. की ही डिडंट फॉरगेट की असं नाही की मॅकलाच माझ्याबद्दल माहिती आहे, मलाही त्याच्याबद्दल माहिती आहे. अँड देन देयर वॉज 3 days ते जे गाणं केलं आम्ही, म्हणजे मी त्याला जास्त बुली केलं ऍक्च्युली त्या शूटिंगमध्ये. त्याला तो गाडी चालवायचा, त्यालाच मी सांगायचो तूच वॉकी टॉकीवर बोलणार. नंतर त्याला सांगायचो माझा जे त्याच्यातलं गुणगुण नाही ते सगळं तूच मला सांग, तुला जास्त गाण्याची सवय आहे. मग तो सगळं ते करायचा, लिहून काढायचा आणि तो खरंच द्यायचा. आणि त्याच्याबद्दल मी त्याला फक्त गावातनं एकदा ताक आणून दिलं होतं. एक डायरेक्टर बद्दल मला सांगायचंच आहे, राम गोपाल वर्मा. त्याच्याकडे खूपच छान, आम्ही सत्या करायचो, सत्याला होतो, सगळे तसे नवीनच होते. परेश रावल आणि उर्मिला सोडली तर मनोज वगैरे सगळे नवीनच होते. तर मी जरा रामूला सगळ्यात आधीपासून ओळखायचो 93 पासून, त्यामुळे जरा. पण तो माणूस त्या सेटवर, मनोज असो, मी तर आता मित्र पडलो म्हणून ठीक आहे, पण बाहेर दुसरा माणूस असतो, त्या प्रत्येकाला साईडला जाऊन असं बोलायचं आणि प्रत्येकाला असं वाटायचं की त्या शॉटमध्ये तो किती इम्पॉर्टंट आहे. ते बऱ्याच लोकांकडनं बघत, आय थिंक ऑब्झर्व करत अशी एक जर्नी. सॉरी तुझ्या एका प्रश्नाला खूपच पुढे पण असंच मला असं वाटतं. पॅड आणि पेन हे सगळं संग्रही ठेवायला लागणार आम्हाला. खरंय. म्हणजे हे तर ह्याचे किती एपिसोड आपण त्यापेक्षा आपण मॅकला संग्रही ठेवूया. विच इज इझी. वा. पण नाटकांचं दिग्दर्शन, त्याच्यानंतर मग जसं तुम्ही म्हणालात की सगळंच दिग्दर्शकाला करायचं असतं. मी असं ऐकलं की घरातल्या बऱ्याचशा वस्तू पण मग तुम्ही घेऊन जायला लागला. मग घरातल्यांना त्याचा एक वेगळा त्रास पण होता की त्या तुम्ही कधी आणणार आहात. अजूनही तुम्हाला तो हिशोब विचारला जातो, हे खरंय का? खरंच, म्हणजे अजूनही बऱ्याच गोष्टी माझ्या गाडीत असतील. तेव्हा मी एवढं नक्की बघितलं की आपल्याला डायरेक्ट करायचं आहे, याचा अर्थ आपल्याला स्वतःला प्रोड्यूसही करावं लागेल. कारण का आपल्याला जे डायरेक्ट करायचंय ते दुसऱ्याला कोण समजावून सांगणार. त्यामुळे आपण स्वतःच प्रोड्यूस केलेलं बरं. मग स्वतः प्रोड्यूस करणं म्हणजे काय करणं, तर आपलं घर हे पुन्हा बाहेर जाऊन स्टेजवर उभं करणं. मग घरातल्या असलेल्या गोष्टी मग मी शक्यतो असं सांगायचो की याची गरजच नाहीये ना आई. सुरुवात हे वापरत नाहीये ना खुर्ची, हे टेबल कोण वापरतंय, कोणीच वापरत नाहीये, नुसतं पडून आहे, असं स्वतःशी एक मोनोलॉग करून ते टेबल गेलं. असं करत 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 गोष्टी मी बाहेर काढल्या. आणखीन एक गंमत सांगतो, मी माझ्या घरातली प्रॉपर्टी बघूनही नाटकं लिहायचो. रिव्हर्स कॅल्क्युलेशन की बाबा उलट सुरू करूया की आपल्याला माहिती हे सगळं आहे आपल्याकडे, म्हणजे हा खर्च नाहीये. आणि मी शक्यतो काय करायचो, पुन्हा घरी नाही आणायचो, मग तसं गाडीतच ठेवायचो. त्याच्यात मी एवढ्या गोष्टी ठेवायचो फोल्ड करून, अगदी गाद्यांपासून सगळं काही, जुना टीव्ही सुद्धा. हो, कारण का माझा इच्छा जरी
कसली इच्छा झाली? मॅच वगैरे बघायची इच्छा झाली रस्त्यात असताना. तुला माहितीये का काय केलंय मी? खरंच डोंट टेल मी. मी माझ्या नाटकात एकदा टीव्ही ठेवला होता, माहिती तुला? मॅच होती, मॅच. इंडिया पाकिस्तान मॅच होती, मॅच. मिळणार नव्हतं आम्हाला काही, करेक्ट आहे. पण मी तो टीव्ही चालू ठेवला होता लोकांना फील द्यायला, आणि मध्ये मध्ये कॉमेंट्री द्यायचो मी. आणि का केलं की तुम्ही इंडिया पाकिस्तान मॅच असताना तुम्ही माझं नाटक बघा. प्रेक्षक हो, काही बाबतींमध्ये क्लिअर असणं खूप गरजेचं आहे. जसं की चविष्ट संत्री घ्यायची असतील तर नागपूरची, झणझणीत मिसळ कोल्हापूरची, माशाचा रस्सा कोकणातला, टेन्शन फ्री कॉमेडी आपल्या थुकरटवाडीची, आणि परफ्यूम घ्यायचं तर तो मात्र फ्रेंच एनव्हिडिओ, द पॉवर ऑफ फ्रेंच परफ्यूम. योग्य ते निवडा आणि आयुष्यात क्लिअर राहा. आपल्या ताकदीच्या अदाकारीने डायनॅमिक भूमिका साकारणारे तरुणांच्या मनातल्या या रोमॅन्टिक अभिनेत्याला म्हणजेच आपले लाडके मकरंद देशपांडे यांना एनव्हिडिओ तर्फे मिळत आहे गिफ्ट हॅम्पर. एनव्हिडिओ, द पॉवर ऑफ फ्रेंच परफ्यूम. तर मंडळी, खूप छान वाटतंय की आज या विशेष भागानिमित्त हे सगळे पाहुणे या मंचावरती आलेले आहेत. अर्थातच मुक्काम होणार आहे. याच सगळ्या पाहुण्यांच्या बरोबर आपण भेटूयात उद्याच्या भागात. याच कार्यक्रमाचे नाव आहे बिको विश्वसनीय आयुर्वेद सहप्रस्तुत. चला हवा येऊ द्या. लेडीज जिंदाबाद.